नमस्कार मैत्रिणींनो, धनश्रीज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आत्ता होम गार्डनिंग संदर्भात अजून एक माहिती घेणार आहोत. ती अशी की तुम्ही आता माझी छानपैकी झाडं ही बघताय कशी हिरवीगार झालेली आहे. आत्ताच मी ह्या सगळ्या कुंड्यांमधली माती जरा भुसभुशीत करून घेतलेली आहे, कारण मी आता ह्याला घरी बनवलेलं खत घालणार आहे. तर आता आपण बघूयात मी घरी कसं खत बनवलेलं आहे. स्वयंपाकामध्ये आपण कांदा वापरतो, काकडी वापरतो. त्याची जी सालं असतात ती आपल्याला त्वचेसाठी तर चांगली असतातच, पण शिवाय आपल्याला झाडांना खत वापरण्यासाठी सुद्धा त्याचा आपण उपयोग करू शकतो. तो कसा? तर बरेच जण काय करतात, ही जी सालं आहेत ही कुंड्यांमध्ये ओलीच टाकून देतात. पण ह्यानी काय होतं, ती जी सालं आहेत ती तशीच ओली राहतात आणि झाडांच्या मुळाशी आणि कुंड्यांमध्ये चिलटं फिरायला लागतात. तर आपण असे न करता काय करणार आहोत, हे जे आपण रोज कांद्याच्या साली टाकून देतो, काकडी सोलल्यानंतर त्याची सालं असतात, हे केळ्याचं साल आहे, असं सगळं मी एका ताटलीमध्ये वाळवलेलं आहे. हे पूर्णपणे कडकडीत वाळवून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघायचा आवाज येत असेल. हे वाळवून घ्यायचं आहे असं, आणि ह्याची पावडर करायची आहे. चला तर मग आपण ह्याची आता पावडर करून घेऊयात. हे बघा, इथे आता आपण अशी पावडर करून घेतलेली आहे. जाडी भरडीच केलेली आहे. आता ही अशी चमचाभर घ्यायची, हे बघा, आणि अशी झाडांच्या मुळामध्ये सगळीकडनं ही पसरवून घ्यायची. चला तर मग मी तर माझ्या होम गार्डनिंगमधल्या झाडांना खत घातलेलं आहे. तुम्ही पण करा आणि आपल्या झाडांना खत घाला. धन्यवाद.